हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण भन्नाट अशी रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे. खोबरं घेतलेलं आहे सुकं, शेंगदाणे घेतले, त्याचबरोबर स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे, टमाटर. तर आपल्याला खोबरं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देऊया. मिरच्या टाकून दिल्यात, त्यानंतर इथे शेंगदाणे टाकून घ्यायचेत बघा. आणि अद्रक असं जरा बारीक आपल्याला चिरून टाकायचे, म्हणजे वाटलं जातं. तुम्ही किसून पण टाकू शकता आणि असे तुकडे करून पण टाकू शकता. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली ना, आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची. एवढी मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो. एकदा जर तुम्ही खाली ना करून परत परत ही रेसिपी बनवून खासान, सगळ्यांना घरामध्ये आवडेल अशी रेसिपी आहे. तर आता कोथिंबीर आपण फोडणीसाठी ही बारीक अशी चिरून घ्यायची बघा. चिरायच्या आधी धुवून घेत जा कोथिंबीर, कारण धूळ वगैरे असती, माती असती कोथिंबीरीला. त्यामुळे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने कोथिंबीर धुवून घ्यायची. तर ह्यातली अर्धी आपल्याला कोथिंबीर फोडणीसाठी ठेवायची बघा, आणि अर्धी आपल्याला वाटणामध्ये टाकायची. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप सोपी रेसिपी आहे, पद्धत पण सोपी आहे. आता हे मीडियम साईजचा मी टमाटा घेतलेला आहे, तो आपल्याला असा छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. आणि टिफिनसाठी तर उत्तमच आहे, झटपट होणारी रेसिपी, बिलकुल पण टाईम लागत नाही. तुम्ही टिफिनसाठी करा किंवा घरामध्ये खायला करा, तुमच्या आवडीवर. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला टमाटा हे बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे. तर टमाटर आपला छान बारीक चिरून झालेला आहे. आता छोट्या डिशमध्ये आपण हे टमाटा भरून घ्यायचे बघा. त्यानंतर इथे बघा मी सिमला मिरची घेतलेली आहे. ही पावशर सिमला मिरची आहे मैत्रिणींनो, आणि खूप मोठी पण नाही आहे, छोटी छोटीच आहे, आणि फ्रेश शिमला मिरची आहे बघा. तर हे सिमला मिरचीपासूनच आपल्याला अशी मस्त रेसिपी बनवायची, चटपटीत झणझणीत अशी मस्त. स्वच्छ धुवून घ्यायची. मी जशी बनवते तुम्ही तशी बनवली आहे का तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. नसन बनवली तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून पहा, खूप टेस्टी होती. सिमला मिरचीचे पण भरपूर प्रकार आहे. कुणी पातळ रस्सा बनवतो, कुणी असं बारीक बारीक चिरून सुकी भाजी पण बनवतात, भरून सिमला मिरची करतात. तर आपल्याला हे भरूनच प्रकार करायचा आहे सिमला मिरचीचा. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, मी कशा पद्धतीने करते म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, वरचं टोक मी संपूर्ण गोल घेरा असा काढून घेतलेला आहे, आतल्या सर्व बिया त्यातल्या काढून घेतलेल्या आहेत. ह्याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरची हे करून घ्यायची आपल्याला. तर पाहू शकता सर्व मिरची मी कापून घेतलेली आहे अशी, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला, भरपूर सारा मसाला भरता येईल आपल्याला. आता हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे बघा मसाला मी वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यात बघा, छान बारीक झालेला आहे. लाईक करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. पुन्हा पुन्हा सांगते मी, व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे, आणि एवढा टाईम लागत नाही लाईक करायला. तर इथे मसाला मी सर्व ताटलीमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा मी इथे हळद टाकून घेते बघा. एक चमचा पावभाजी मसाला टाकलाय. पावभाजी मसाल्याने कसं टेस्ट खूप छान येते भाजीला. धना पावडर 1 चमचा घेतलाय, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा.
आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हातानेच करायचं मिक्स, म्हणजे कसं हाताने केलं ना सर्व मसाल्याला व्यवस्थित लागलं जातं. तुम्ही जर चमच्याने करसाल तर चमच्याने कसं मीठ एकीक, हळद एकीक सर्व छान मिक्स होत नाही, त्यामुळे हातानेच मिक्स करून घ्या. आता एक एक शिमला मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये छान अशी भरून घ्यायची. पाहू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिरच्या ह्या शिमला मिरची भरून घेणार आहे मी. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, झटपट होणारी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे ही. खायला खूप छान लागते. अशा पद्धतीने नक्कीच करा. जेवढा मसाला त्याच्यामध्ये भरण तेवढा मसाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये संपूर्ण. आता गॅस वळूया आणि गॅस पेटून घ्यायचे आपल्याला. गॅसवर कढई ठेवून घेते मी. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त तेल लागतं, कुणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरे टाकून घ्यायचे. पाहू शकता अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे पुढे लसूण टाकायचं आहे. लसूण मी छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. कढीपत्त्याची थोडी पानं टाकून घ्यायच्यात. आता छान फोडणी होऊन द्यायची आपल्याला. ही छान परतून घ्यायचे बघा. छान परतून झाल्यानंतर मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. आणि टमाटा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, छान मऊ होईस्तोवर. मैत्रिणींनो लाईक करा. लाईक, व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे. तर पाहू शकता छान टमाटा आपला मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं, 1 चमचा मी हळद टाकून घेतली. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. तेलावर कोथिंबीर टाकली की तेलाचा कोथिंबीरीचा आरग त्या तेलामध्ये उतरला जातो आणि भाजीला एक छान टेस्ट येते. आता शिमला मिरची जी आपण भरून घेतलेली ती तेलामध्ये सोडून दिली. सर्व छान मिक्स करून घेऊया. आहे का नाही सोपी पद्धत? काही कठीण नाही आहे मैत्रिणींनो, अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही करून पहा, खूप छान होती. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं, कारण त्याला मसाला होता थोडा, आणि ते ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेतले. तर मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी होऊन द्यायची आणि झाकण ठेवून घ्यायचे. तसं पाणी जास्त लागत नाही, वाफेवर ही भाजी शिजल्या जाते थोड्या पाण्यामध्ये. कारण आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही किंवा एकदम सुकी पण नाही करायची, थोडीशी ओलसर भाजी ही बनवायची. पाहू शकता तुम्ही. ह्या भाजीला ग्रेव्ही पण खूप छान मस्त दिसते बघा. भाजी अशी हिरवी आपली चमचमीत झणझणीत. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय का नाही? कारण झालीच तेवढी छान ही भाजी. पाहूनच तोंडाला पाणी सुटते, असं वाटतं आत्ता खावं का काय, एवढी छान झालेली. तर आपल्याला काय करायचे, थोडी बाकी आहे शिमला मिरची. आपण परत कोथिंबीर आता टाकून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची जरा.
1 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. पाहू शकता मस्त आपली ही सिमला मिरची चटपटीत अशी झालेली आहे ही. तर ही सर्व छान मिक्स करून घेऊया. तर मैत्रिणींनो, ही सिमला मिरची ग्रेव्ही टाईप मी बनवलेली आहे टिफिनसाठी. कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी रेसिपी करून पहा. पुन्हा भेटू मैत्रिणींनो. तोपर्यंत बाय.